शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट और मनसे की संभावित युति को लेकर संजय राउत ने कहा कि हम राज ठाकरे और उद्धव ठाकरे सभी सकारात्मक है। जब नेता सकारात्मक होते हैं तो कार्यकर्ताओं का मनोबल भी बढ़ता है। जमीन पर कार्यकर्ता जुड़ रहे रहें तो चिंता की बात नहीं होती। पाकिस्तान को अध्यक्ष और उपाध्यक्ष पद की दी गई है। मैंने तो ये तो कहा ना, विदेश नीति काफी मैंने कहा है कि यूनाइटेड नेशन का जो टेररिज्म के खिलाफ जो एक कमेटी है उसका वाइस प्रेसिडेंट अमेरिका को बनाए। जिस पाकिस्तान को हम बार बार ये मांग करें कि टेररिस्ट कंट्री है उसके ऊपर बैन डालो, सैंक्शन कर लीजिए, उसको ही अगर यूनाइटेड नेशन एक जो कमेटी है टेररिज्म के खिलाफ बनाई हुई उसका वाइस प्रेसिडेंट बना देते हैं तो भारत की विदेश नीति मुझे लगता है 10 साल में पूरी तरह से फेल नहीं, उद्ध्वस्त हो गई। कोई आपकी आवाज नहीं सुन रहा है। सबसे पहले जयशंकर को इस्तीफा देना चाहिए, इस्तीफा लेना चाहिए। क्या ये जयशंकर को भी भेजे यूनाइटेड नेशन के कंपाउंड में सिंदूर का पेड़ लगाने के लिए? जाओ जयशंकर, बहुत अच्छा काम हुआ है। यूएस जाओ, यूनाइटेड नेशन के प्रांगण में सिंदूर का पेड़ लगा कर आइए। हाँ, यही हमारी हैसियत है। भारत को क्या दबाव के अंदर ही राजनीति करनी पड़ रही है? भारत पूरी तरह से भारत को दबाव में लाकर एक महान भारत को, हिंदुस्तान को कमजोर करने की कोशिश पूरे विश्व में चल रही है। उसके लिए ये सरकार जिम्मेदार है। राहुल जी ने जो कहा है सरेंडर वाली बात, ये झूठ नहीं है। भारतीय जनता पार्टी के जो अंधभक्त है और भक्त भी है और राष्ट्रभक्त भी बीजेपी में है, वो सभी ने मिलकर उस बारे में सोचना चाहिए ये ऐसा क्यों हो रहा है। अगर आप असली देशभक्त है तो पूरे विश्व में हिंदुस्तान की किरकिरी क्यों हो रही है उस बारे में भक्त, अंधभक्त और देशभक्त तीनों ने मिलकर सोचना चाहिए। बोले आपका क्या है? लोकसभा में मोदी जी करीबन 80 से ज्यादा इंटरव्यू देते हैं। अपने जो विदेश मंत्री है बाहर का मुझे, लेकिन अपने देश में कोई इंटरव्यू नहीं दे रहा है। वो अपने देश से डरते हैं। ये लोग अपने देश में ही डरते हैं, जनता से डरते हैं, इस देश के लोकतंत्र से डरते हैं। ये लोग, ये डरपोक लोग हैं। आइए ना, मैंने कहा ना, जो बातें हमने अभी सामने रखी है पाकिस्तान के बारे में, रशिया के बारे में, प्रेसिडेंट ट्रंप के बारे में, हम सबको बुलाइए। मोदी जी को, नहीं तो मोदी जी को हम बुलाएंगे, हम चाय पिलाएंगे मोदी जी को, हम चाय पिलाएंगे मोदी जी को। हमको बुलाइए, हम बात करेंगे आपसे। बोला जागतिक स्तरावर डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क ही युती तुटत असताना महाराष्ट्रात मात्र शिवसेना, मनसे पर्यायानं उद्धव ठाकरे, राज ठाकरे ही युती कधी होणार याबद्दल नेते फक्त सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत। खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हायला सुरुवात झाली आहे। याआधी आपण बघितलं तर कल्याणमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी आंदोलन केलं। काल नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना युबीटीचेही पदाधिकारी उपस्थित राहिले। तर कार्यकर्ते खाली मनोमिलन करतायत, नेते फक्त सकारात्मक आहेत। मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना। तुम्ही एक समजून कसं घेत नाही? आपण फार मोठे पत्रकार आहात सगळे लोक, आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं। आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत। आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं। चिंतेचे कारण नाहीये, पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे। कारण काल अमित ठाकरे असं म्हणाले, दोन भाऊ एकमेकांशी बोलतील, राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे, आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा। तर आता मुद्दा काय फक्त अहंकार किंवा इगोचा राहिलाय? बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना। मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर पुढे एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणतो
तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता, बरं का. तुम्हाला फळ दिसेल ना. तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत, एवढी लवकर फळं आली कशी. फळं येतील ना, फळं येतील. पण अमित ठाकरेंनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियाचंही आमंत्रण दिलं आहे की जसं पुस्तक पाठवलं जाऊ शकतं, तर मग संजय राऊत स्वतः का नाही येत युतीचा प्रस्ताव. बघा, असं आहे की अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं. गोड मुलगा आहे. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना.